सॉरी डार्लिंग, तू माझ्या नायिकेच्या भूमिकेत फिट नाहीस. यशोधराबाई, चुकलं माझं, माफ करा. खरंच चुकलं माझं. मग आता काय ठरवलं? दिलीप आणि वर्षाचं लग्न करून द्यायचं. देवकी, हा, तिला सांग तर जरा बिझी, थोड्या वेळाने फोन कर. वाह, छान. आमच्या झोपा उडवून तुम्ही मात्र निवांत झोपा. कोण आहे? कोण आहे? ओळखलं नाहीस? मी रमा कोरडे. तू इथे कशाला आलीस? तुझ्या पापांचा पाढा वाचायला. म्हणजे माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची सोडून तू अपराध्यांना पाठीशी घातलंस. त्यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी कोर्टाला भाग पाडलंस, हो ना? मी जे काही केलं ते कायद्याच्या आधारावर केलं. त्यात काय नवीन? कायद्याचा आधार घेऊनच माझ्यासारख्या असहाय्य मुलीवर अन्याय केलाय. आरोपीचा वकील आहे मी. माझं कर्तव्य पार पाडलं. मी माझं कार्य इमाने इतबारे केलं, हो ना? अपराध्यांना वाचवण्यासाठी तू भर कोर्टात माझ्या अब्रूची लक्तरं गुंडाळलीस, हो ना? माझ्या आशिलाला निर्दोष साबित करण्यासाठी मला जे करायचं होतं ते मी कोर्टात केलं. दॅट्स ऑल. कायद्यांच्या पळवाटांचा फायदा घेऊन तू या कोर्टाला फसवलंस. पण ऍडव्होकेट भाऊसाहेब गुप्ते, तुम्ही एक गोष्ट विसरला. या जगात अजून एक कोर्ट आहे ज्याने अगदी बरोबर न्याय निवाडा केलाय. तुमच्याच घरात तुमच्या मुलीवर अत्याचार झालाय तसा माझ्या बाबतीत झाला होता. पण आता तू काही करू शकत नाहीस आणि यापुढेही काही करू शकणार नाहीस. कारण तू आता असहाय्य झालायस. जमलं ना तर एक गोष्ट मात्र नक्की करा मिस्टर भाऊसाहेब गुप्ते. तुमच्या पोटच्या पोरीवर झालेल्या अत्याचाराचा पाढा मात्र सतत वाचत राहा. आणि हो, निदान या जन्मात मी तरी तुझा पाठलाग सोडणार नाही. सो मिस्टर भाऊसाहेब गुप्ते, तू विसरण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी तुझ्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची आठवण मात्र मी सतत करून देत राहणार. आणि त्याच पश्चातापाने तू
भाऊसाहेब, नयनची ही स्थिती होण्यामागे कारणीभूत तू आहेस. यशोधरा बोलली ते योग्यच असं. माझ्या कर्माची फळ माझ्या मुलीला भोगावी लागतायत. हे परमेश्वरा, दोषी जर मी आहे तर माझ्या कृत्याची शिक्षा माझ्या नयनला का? मी आहे ना तयार, मी आहे ते सर्व भोगायला. मग मला का शिक्षा दिली नाहीस? त्या निरागस नयनलाच का? नयन, नयन बेटा. बाबा हाँ तुम्ही बाबा बाबा मला घरी एकटीला नका असं सोडून जाऊ. नाही बेटा, मला फार भीती वाटते बाबा. आता ही आहे ना. एकटीला नका सोडू बाबा. नाही बेटा, कुठेही चढणार नाही. मी आहे ना. परमेश्वर, मला मार्ग दाखव. काही सुचत नाही. परमेश्वरा, मी वकिली स्वीकारण्याच्या आधीच ठरवलं होतं की नोकरी करायची नाही, कुणाची बांधिलकी स्वीकारायची नाही. आपल्या मताने स्वतंत्रपणे मुक्तपणे आपलं जीवन जगायचं. जे काही कार्य आहे ते मनापासून करायचं प्रामाणिकपणे. आणि असता काय ते करत देखील आलो. पण परमेश्वर, असं का घडतंय माझ्यासोबत? रमा कोरडेवर अन्याय झाला असेल, पण तो मी कुठे केले? तो तर कायद्याच्या पायवाटेने झाला. रमा कोरडेच्या विरोधी लोकांचं वकील पत्र मी स्वीकारलं. त्याला न्याय मिळवून देणे माझं कर्तव्य होतं. परमेश्वरा, मी माझं कर्तव्यच पार पडलं. मी माझ्या पेशाची बेईमानी नाही केली. त्या अत्याचारी लोकांची निर्दोष मुक्तता झाली. रमा कोरडेवर अन्याय झाला, तिच्यावर अत्याचार झाला, याची परतफेड म्हणून माझ्या हातून झालेल्या पापामुळे माझ्या मुलीवर असला प्रसंग घडला. पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी काही दिवस अज्ञातवासात काढले. पण असं का परमेश्वरा? आबा, तुम्ही केव्हा आलात? आत्ताच. तुम्ही रडते? नाही रे बाळा, रडत नाहीये. मग तुमच्या डोळ्यात पाणी कसं? धूर गेला ना डोळ्यात उत्पत्तीचा, म्हणून. पण माझ्या डोळ्यात धूर जाते पण पाणी तर नाही येत आहे. हुशार आहेस बाळा, हुशार आहेस.
नाम्या, जी साहेब. राजूला घेऊन जा. चला राजू बेटा, चला. हॅलो. अरे रणजित, ये बैस. कसा आहेस? बरा आहे. तू कसा काय आलास आज? म्हटलं बरेच दिवस अज्ञातवासात गेलेल्या आपल्या मित्राला भेटावं म्हटलं. नाही नाही, तू काहीतरी निश्चित ठरवणार. अरे नाही, सहज सहज आलं. बर, कुठे होतास इतके दिवस? नाही ना, होतास कुठे इतके दिवस? या प्रश्नाचं उत्तर देऊन कंटाळलोय मी. भाऊ, मी कोर्टात सरकारी वकील जरी असलो तरी त्याआधी तुझा मित्र आहे. का असलास? रणजित, तुला भीती वाटत असेल की मी परत जर कोर्टात उभं राहिलो तर तुझी काही खैर नाही म्हणून. आता तू पुन्हा कोर्टात उभा राहणार नाहीस. का? अरे रिटायरमेंट घेतलीस ना तू. तुझ्याकडे पाहून तुझ्या मनात काहीतरी भयंकर चाललंय असं वाटतं. भयंकर? मग ओळख. सत्य असत्य हे वकिलांना चांगलंच माहिती असतं. मग त्यातल्या त्यात तुझ्यासारखं सरकारी वकील का असे ना? का असलाय? रमा कोरडेवर अत्याचार झालाय हे माहीत असून सुद्धा तू त्या आरोपींना सोडायला कोर्टाला भाग पाडलं. आरोपीच्या वकिलांचं एक कामच असतं रणजित. माझ्या जागी तू असतास ना, तू देखील हेच केलंस. नाही, मी असत्याच्या बाजूनी बसलो नसतो. तुला वाद घालायचं? हे कोर्ट नाहीये. नाही, तू वाद घातलाही असतास, पण हारून सुद्धा गिरे तो भी टांग ऊपर. अरे तसाच आघात, तसाच अत्याचार तुझ्या मुलीवर झाला असताना तू मात्र परागंदा झालास आणि काल उगवलास. त्यावेळी असत्याचं सत्य करून दाखवलं. मग आता तुझ्या मुलीवर, नयनवर तसाच आघात, तसाच अत्याचार तुझ्या घरात झाला असताना तू त्या आरोपींना अति होतंय. तू माझं सांत्वन करायला आलास का? ते करून झालंय एकदा. मग का माझी हाड तू कबरीतून उकारण्याचा प्रयत्न करतोयस? सॉरी. अरे पण इतके दिवस होतास कुठे? काय करत होतास ते तरी सांगशील? ए, अचानक घरून निघाल. मी कुठे जातोय, माझं अंतिम ठिकाण काय, हे मला अजिबात माहिती नव्हतं. पण घरून निघालो ते मात्र पूर्ण ठरवलंच. का? पश्चाताप करायला. अच्छा, म्हणजे पश्चाताप दग्ध झालास. आग विजली. खरे थंड झाले, पण या भाऊसाहेब गुप्तेला जाऊ तरी देखील आतल्या आत मी खुपसतोय. मग उठ. आणि काय करू? आगीतून राख झालेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घे आणि काय पुन्हा जा. कुठे? असत्याच्या मार्गात. नाहीतर तू निष्णात वकील आहेस. हे बघ रणजित, मित्र म्हणून तुझ्याशी फ्रँकली बोलतोस याचा अर्थ असा नाही की मी काय करावं काय नाहीचे सल्ले तू मला द्यावेस. तुला जाणून घ्यायचं ना मी कुठे गेलो होतो. मग ऐक, मी काशीच्या एका आश्रमात गेलो. तिथे काय करायचं?
कृतकर्माच्या घडी मोजायचो, पुन्हा पुन्हा मोजतच राहायचो. पुन्हा यावंसं का वाटलं? असंच म्हणजे जसं अचानक गेलो तसाच अचानक आलो. बरं, आता आलायस तो आश्रमातून मुक्त होऊन कधीही परत न जाण्यासाठी की बेलवर? रणजित, परत परत कोर्टाची भाषा करून माझ्यातील वकील तू जागा करू नकोस. केला जागा, काय करशील? हा, अरे आयुष्यभर असत्याची बाजू घेऊन लढलास तू. नुसतं लढलो नाही, जिंकून देखील दाखवलंय. जिंकलास, पण बाहेर घरात मात्र हरलायस. अरे अरे तुझ्या मुलीवर झालेल्या अन्यायाला तू वाचा फोडू शकला नाहीस. हा, इथे मात्र तू कच खाल्लीस. आता पुढे काय करायचं ठरवलंय? पुढे पुढे काय करायचं ते येणारा काळच. हो हो हो, आठवतं, मला चांगलं आठवतं. हो हो, आपण भेटल्याच. हो ठीक आहे, किती वर्ष झाले त्याला. नाही नाही नाही, मला पण आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. नाही नाही, करूयात करूयात, नक्कीच नक्कीच. बघतो मी काय असेल ते. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. हा, चला चला चला, मला दुसरा फोन होता. हा, मी करेल तुम्हाला फोन काय असलं तर. बरं बरं. हॅलो, हो हो, विशालच बोलतोय. हो नाही, मी स्वतःच बोलतोय, काही सेक्रेटरी वगैरे ठेवलेलं नाही. नाही नाही, बरं. हो हो, अहो मी ओळखतो तुम्हाला. हो हो, नाही नाही, मला आवडेल तुमच्यावर काम करायला. का नाही? नाही, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी असलं तर काही सांगतो तुम्हाला. हा हा, बरं बरं. हा हा, ठेवतो मी पुन्हा, मी करेल तुम्हाला फोन. बरं बरं, ओके, बाय. हा, हॅलो, हा बोला. हा हा, विशाल गुप्तेच बोलतोय. अहो तुमचा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह केलेला. असं काय करताय? नाही नाही, एवढा काय मी वाऱ्यावर उडालेलो नाही अजून. करूयात, आपण करूयात म्हणून काम करू. ठीक आहे ठीक आहे, नक्की बघतो काय करता येईल. अहो माझं पेपरवर चाललंय जेमतेम अजून. हा हा, ठीक आहे ठीक आहे, चला बाय. अरे देवा, स्थळ की पळो करून सोडले लोकांनी. हा फोन आधी बंद करायला हवा. शाबास. बापरे, हे काल परवापर्यंत हेच लोक ओळख दाखवायला तयार नव्हते. आज पिच्छा सोडत नाही. हा फोन तो फोन, नकोच ते. कटकट आहे रे. काम मिळालं म्हणजे काय, काम करू द्याल तेव्हा ना. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये रुलाए कभी ये हसाए जिंदगी. एकेका गाण्याच्या ओळी असतात, वा, गहन अर्थ दडलेला. गंमत आहे आयुष्याची. आयुष्य म्हणजे कोड. एकदा हसायचं, एकदा रडायचं, परत हसायचं. अरे ज्या लोकांच्या दारावर मी असा लाचारासारखा स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो, त्या लोकांनी असं कुत्र्यासारखं तोडवलं, हाकलून दिलं, हाडतोडूत केलं. आणि आज आज तेच लोक फोन करून मला कामं मागतायत. आय आय, आयुष्याची गंमतच आहे. करेक्ट आहे करेक्ट आहे. जग बदलला, बायको काय कमी बदलली आहे? उडती हवा सा था वो, आहा, बहती डार्लिंग, ओ माय गॉड, देवकी, चाय फॉर यू. वाह, शाबास, क्या बात आहे. बघूया बघूया कसा झालाय. एक नंबर चाय. हो, बाय द वे, अगं तू कशाला त्रास घेतलास? मी स्वतः केला असता ना चहा. अरे त्रास कसला त्यात, मी बायको आहे ना तुझी. नाही नाही, तरी पण माणसानं कसं स्वावलंबी असायला हवं, नाही का? अरे चहा करण्यात कसला आलाय स्वावलंबीपणा? अच्छा, हा. अरे असं हसायला काय झालं? काही नाही का, सहजच हसायला आलं. स्वतःवरच, स्वतःच्या परिस्थितीवर. म्हणजे काही नाही काही नाही, ते आमचं गुपित आहे. अच्छा, आता गुपित सुद्धा सांगायचं नाही मला. तर बायको आहे ना मी तुझी. ठीक आहे, सांगतो. काय आहे, माझ्या नवीन चित्रपटातल्या एका प्रसंगाचं चित्रीकरण कसं करायचं याचा विचार करत होतो.
तर त्यावरून मला अचानक स्वतःचीच हसायला आलं. आणि काय, 24 तास तुला चित्रपटच सुचतो का रे? माणसाला 24 तास त्याचं कर्तव्य सुचायला हवं. आणि ते काम जर त्याच्या आवडीचं असेल तर मग 24 तास हे कमीच पडतात. तुझं जीवन ना चित्रपटमय झालंय बघ. झालं नाही, ते होतच. झपाटलेला होतो या कामासाठी मी. माझे गुरुजी मला नेहमी म्हणायचे, बघ, झपाटल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अरे हो, पण किती? त्यालाही काही मर्यादा आहे. नाही, माणसाच्या कर्तव्याला कुठल्याही मर्यादा नसतात, असूच नाही. किती मेहनत करण्याची वृत्ती आणि जिद्द हवी, तरच यश त्याच्या पदरात पडतं. हा, आता हे यश कोणाला लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण एक ना दिवस यश. हे काय बघतेस? याडबंबू. अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. आणि आता हे तुझं यश दोघांवर अवलंबून आहे. खानवर कोण दोघं? अरे, एक म्हणजे तू ॲज अ डिरेक्टर आणि दुसरी वहिनी तुझ्या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेत असणार. बघूया काय होतंय नेमकं.